गुड मॉर्निंग गाईज. आज आहे रविवार. आजची तारीख. आज आपण चाललो आहे राईडवर. थंबनेलवरून कळलंच असेल आपण कुठे चाललो आहे ते. यस, आज आपण चाललो आहे ड्रीम राईडवर, कोस्टल रूट. आता इथून सरळ जाणार आहे मुरुडला. तर मुरुडवरून येताना बाकीची कोस्टल राईड करणारच आहेत. सो एन्जॉय करायचं आज. आणि हो, एअरफोन नक्की लावा, कारण ही टोटली म्युझिकल जर्नी होणार आहे. म्युझिकल जर्नी तुमच्यासाठी गाणी पण अशी एक एक निवडून काढलेली आहेत. सो एन्जॉय करा म्युझिक, एन्जॉय करा व्ह्यू. आणि आज जाताना माझ्यासोबत माझी मिसेस पण आहे. कपल राईड होणार आहे पूर्ण. आणि हा आहे माझा गव्हाण, जो सध्या साखर झोपेत आहे. साखर झोपेत आहे म्हणजे 7:30 वाजले असतील. जाण्याची एक्साइटमेंट जास्त होती, झोप नव्हती लागत. जवळजवळ 12-12:30 वाजेपर्यंत आम्ही जागेच होतो. कोणत्या स्पॉटला जायचं, कुठे जायचं तेच सगळं चाललं होतं. कारण जवळजवळ 6-7 महिन्यातून लॉकडाऊन नंतरची पहिली राईड आहे. पाऊस येतोय जातोय. फ्लॅप एवढी चांगली पुसली होती. त्याच्यात समोरून लाईट आला का फ्लॅश होतं सगळं लाईट. प्रत्येक वेळेला वायझर वर करायला लागते. इथं माणसाने स्वतःची नीती बदलली आहे, तर वेदर का नाही स्वतःची नीती बदलणार. तरी पण काल मी वेदर ब्रॉडकास्टिंग बघितली होती. आज पाऊस आहे, तरी पण केली हिंमत. बघू, जेवढं शूट करता येईल तेवढं करेन. जिथे पाऊस लागेल तिथं कॅमेरा बंद करावा लागेल. पण एक आहे, सकाळी गाडी चालवायची मजा आहे ना, एक नंबर आहे. हे मोबाईलमध्ये बघून अंथरुणात झोपून काय फील नाही होणार. त्याच्यासाठी प्रत्यक्ष राईड करायला पाहिजे. सो एन्जॉय म्युझिक, एन्जॉय व्ह्यू. सकाळच्या वेळेला ना 2 प्रकारचेच लोक रस्त्यावर दिसतील. एक तर ती पोट भरण्यासाठी कामावर निघालेली आहे, आणि दुसरी असतात ती पोट बारीक होण्यासाठी धावायला निघालेली. गाईज, सही क्लायमेट आहे, सही एकदम. एन्जॉय करा व्ह्यू. जे मी माझ्या डोळ्यांनी बघतोय ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आणि इथपर्यंत तुम्ही जर ब्लॉग बघत असाल तर सबस्क्राईब करा, विसरू नका. कारण तुमचा एक सबस्क्राईब मला मोटिवेट करेल, जेणेकरून मी अजून चांगले कंटेंट तुम्हाला देईन. ह्या इथून रोड एक राहतो राईटला. हा बघा, हा मिनी एकविरा म्हणून ओळखलं जातं. इथे वरती मंदिर आहे डोंगरावर. इथून पुढे चालत जावं लागतं, कारण स्टीप एकदम चढण फुल उभी आहे. 4 व्हीलर तर सोडून द्या, 2 व्हीलर जाताना पण घाम फुटेल एवढं चढण असं स्ट्रेट आहे. गाईज, समोर डोंगर बघतच असेल ना, काय व्ह्यूज आहे. हीच आहे खरी राईड करायची मजा. सफ़र का असली मज़ा तो मंजिलों में नहीं, रास्तों में. रास्ते जितने खूबसूरत होते उतने मंजिल खूबसूरत नहीं होती. आहे ना, कॅमेऱ्यामध्ये दिसते का नाही पूर्ण माहिती नाही. हा रोड रात्री येण्यासाठी डेंजरच आहे. जंगलातून कधी काय बाहेर पडेल सांगू शकत.
ह्यूज साईज डोंगर आहे, ह्यूज. आताच एवढं भारी वाटते, पावसाळ्यामध्ये काय परिस्थिती असली ते विचार करण्यासारखीच गोष्ट आहे. यंदाच्या पावसात राईड करायचं बरेच प्लॅनिंग होते, पण या कोरोनाने सगळ्याची माती करून टाकली. आता पण कोरोना आहे, पण कोरोना करत बसलं ना तर आयुष्यात बाहेर पडायलाच नको. जर तुमची इम्युन सिस्टम जर पॉवरफुल असेल तर कोरोनाला अजिबात घाबरायची गरज नाही आहे. तुम्ही जेवढे या व्हायरसला घाबराल ना, व्हायरस तेवढा तुमच्या डोक्यावर बसेल. खारपाडा खारपाड्याचा ब्रिज. कंट्री साईड रोड सोडला तर हायवेला लागलो आपण. वातावरण बघ, क्लाउडीच आहे. ढग दिसतात, पक्षी दिसतात का पक्षी. ग्लव्स फाटलाय ना, त्याचा एक फायदा आहे, कॅमेराची बटन वगैरे दाबायची असली ना फील होतं नक्की बटन चालू आहे का बंद आहे ते. तो एक फायदा आहे ग्लव्सचा फाटलेल्या. सो एन्जॉय करा व्ह्यू, एन्जॉय करा म्युझिक. राईडची खरी मजा आता यायला लागली. वाव, पैसा वसूल राईड आहे. इथं झलक आहे. अजून आपल्याला पुरा कोस्टल रूट करायचा आहे आणि आपल्या हातात अख्खा दिवस आहे. जर तुम्हाला अमेझिंग व्हिडिओ बघायचा असेल ना तर या व्हिडिओच्या शेवटपर्यंत टिका. तुम्ही या व्हिडिओवर शेवटपर्यंत बघा. जे महाराष्ट्राच्या बाहेरचे व्ह्यूवर्स आहेत, ज्यांना समुद्र शक्यतो बघायला भेटत नाही, त्यांच्यासाठी चांगली पर्वणी आहे. या इथे फ्रूट्स वगैरे भेटतात, फ्रूट्स भाज्या वगैरे एकदम फ्रेश असते. महागडं पण तेवढंच आहे. म्हणजे मिडल बघा, बसवाला मिडल क्लासवाल्यांसाठी नाहीच आहे इथे. ही जी बाजूला दुकानं दिसतात, दुकानं दाखवण्याच्या ह्याच्यात राहायचं माग आहे. सकाळची गाडी चालवायची मजा, त्याच्यामध्ये हातामध्ये रॉयल एनफील्ड. राईडसाठी अजून काय पाहिजे. फायनल डेस्टिनेशन अलिबाग बीचवर तुमचं सहर्ष स्वागत आहे. हा आपल्या राईडमधला पहिला टप्पा पूर्ण झाला. अजून आपल्याला असे बरेच टप्पे पार करायचे आहेत. त्यातला हा एक. सो आपण इथे एक 10 मिनटं थांबू, बीचला एन्जॉय करू आणि पुढे निघून जाऊ. It's
आता इथून जायचं आहे सरळ काशीद बीच. काशीद बीचवरून मुरुडमध्ये पण काही गोष्टी एक्सप्लोअर करायच्या आहेत. त्या करायच्या नंतर मग आपला रिटर्न जर्नीचा प्रवास सुरू होईल. तर तो घोड्याकडे लक्ष द्या. 3 पायावर उभा आहे आणि 1 पाय वरती आहे. त्याचे पण अर्थ आहेत. काही पुतळे असतात ते 4 पायांवर उभे असतात घोडे, आणि काही पुतळ्यांचे घोडे असतात ते 2 पायावर उभे असतात. आता हा शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, याच्यामध्ये तो घोडा आहे तो 3 पायांवर उभा आहे आणि 1 पाय हवेत आहे वरती. तर ह्याचा अर्थ काय होतो, जर 1 पाय वरती असेल हवेमध्ये, ती व्यक्ती युद्धामध्ये ज्या जखमा होतात त्या जखमांमुळे त्यांना वीरगती प्राप्त होते. आणि जर 2 पाय वरती हवेमध्ये उभे असतील आणि 2 पाय खाली टेकलेले असतील तर त्याचा अर्थ असा होतो की ती व्यक्ती युद्ध करताना रणभूमीमध्ये वीरगतीला प्राप्त होते. आणि ज्या स्टॅच्यूमध्ये घोड्यांचे 4ही पाय जमिनीवर टेकलेले असतात तर त्याचा अर्थ असा होतो की ती व्यक्ती, आपल्याला आता राईटला जायचं आहे, तर त्याचा अर्थ असा होतो की ती व्यक्ती नैसर्गिकरित्या किंवा कोणत्या तरी आजाराने मरण पावते. म्हणजे ती व्यक्ती रणभूमीमध्ये मृत्यू पावत नाही, तर असा अर्थ होतो. इथून सरळ रोड जातो नागडोंगरी, नागाव बीच. आपण आता इथून लेफ्ट मारणार, लेफ्ट मारून सरळ जाणार रोड मुरुड. इथे एक बीच आहे आणि एक पुढे अजून दुसरा बीच आहे. त्या बीचला पण जाऊ, पण येताना रिटर्न जर्नीमध्ये जाऊ. कारण आता जर त्या बीचला जायचं झालं तर कमीत कमी अर्धा तास तरी वेस्ट जाईल. माझे जे नॉनव्हेज व्ह्युअर्स असतील, ज्यांना नॉनव्हेज खायला आवडते, खास करून सी फूड, तर त्या लोकांनी या एरियामध्ये नक्की या. तुमच्यासाठी इथं जन्नत आहे, जन्नत. सर्व फ्रेश सी फूड भेटेल, सर्व फ्रेश. कारण इथे बहुतेक सगळा कोळीवाडाच आहे. आणि कोळीवाडा बोलल्यावर कोळीवाड्यामध्ये सगळ्यात जास्त बिझनेस केला जातो तो सी फूड, मच्छीमारी. बघा कशा नारळी पोफळीची झाडं. इथले लोक खरंच सुखी आहेत, नशीबवान आहेत. अशा गर्द झाडीमध्ये राहायला भेटते. आज सूर्याने पण मेहरबानी केली, आज ऊन नाही आहे, त्याच्यामुळे एकदम मस्त वातावरण आहे. आणि मला नाही वाटत आपला हा व्लॉग, ही राईड एका व्लॉगमध्ये कंप्लीट होईल. आय थिंक मला वाटतं 2 ब्लॉगमध्ये पार्टमध्ये डिवाईड करायला लागेल. कारण दाखवण्यासारखं तर भरपूर आहे आणि काटछाट करण्यात काय अर्थ नाही आहे. आणि मोठा ब्लॉग बनवला तर तुम्ही बोर होणार. त्याच्यामुळे हा ब्लॉग 2 पार्टमध्ये डिवाईड करावा लागणार. तर पहिला पार्ट आपला इथून मुरुडपर्यंतची जर्नीच असेल. दुसऱ्या पार्टमध्ये मुरुडला आपण एक्सप्लोअर करू. बुलेटवर बसलं ना असं वाटतं रिटर्न घरी जावंच नाही. फक्त या पॅसेजमध्ये कंट्रोल ठेवा, गाडी नुसती धावडवू नका. आसपासचे नजारे पण बघा. आहे बा किती मस्त आहे गमेरे. स्लो जा. पोचण्यामध्ये एन्जॉय नाही आहे. जी मजा तुम्हाला रस्त्यामध्ये फील होईल, रस्त्यात जी मजा कराल ते तुम्हाला डेस्टिनेशनला पोचल्यावर एवढी येणार नाही. म्हणून बोलतात ना, मंजिलों से ज़्यादा हसीन तो सफ़र का मज़ा रहता है.
काय इथून माणूस स्पीडला जाईल, गरजच काय. कोस्टर राईड जन्नतमध्ये आल्यासारखं वाटतं, एकदम जन्नत. आताच बघितलं ना. रस्त्याच्या खाली आहे, गाड्या थांबल्यात त्या. सो आपण पोचलो मुरुडमध्ये. आपल्या ब्लॉगचा पहिला पार्ट आपण इथेच एंड करू. पुढच्या पार्टमध्ये आपण मुरुड एक्सप्लोअर करू. जंजिरा किल्ला आतमध्ये तर जाऊ शकत नाही, पण जंजिरा किल्ला बाहेरून बघू. त्याच्यानंतर एक इथे मंदिर आहे टेकडीवरचं, ते मंदिर एक्सप्लोअर करू आणि मग आपली रिटर्न जर्नी चालू करू. सो स्टे ट्यून. मी तुमचा होस्ट अजय साइन ऑफ करतो. परत भेटू आपल्या पुन्हा दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आबाद राहा आणि माझे ब्लॉग बघत राहा.